परतीच्या पावसाने चांदवड तालुक्यातील झेंडूच्या फुलांचे अतोनात नुकसान, तर चांदवड तालुक्यात पिवळे सोने हरवले। 29 सप्टेंबर 2025 नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे कांदा हे असून मात्र त्याचबरोबर शेतकऱ्यांना वरच्यावर व किरकोळ कर्ज फेडण्याचे काम या 3 महिन्यांच्या झेंडू पिकांमध्ये केले जात असते। या झेंडूच्या फुलाला एकरी 35,000 रुपये खर्च येत असून मात्र यावर्षी त्याचा लावलेला खर्च देखील निघाला नाही। अशी परिस्थिती शेतकऱ्यांची यावर्षी झेंडू फुलांच्या शेतीवाल्यांची झाली। 2 दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडून संपूर्ण शेतीमालाची व घरादाराची अतोनात नुकसान झाले आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांनी झेंडू फुलांचे शेती ही खत पाणी घालून दसऱ्याच्या वेळी झेंडूंचे फुले विक्री करण्यास येत असतात। मात्र यावर्षी परतीच्या पावसाने झेंडू फुलांचे मातीमोल केली। याची खंत शेतकरी अशोक सूर्यभान गांगुर्डे, देनेवाडी व सुदाम केदू गायकवाड भरवीर यांनी केली आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये 2 दिवसापासून परतीच्या पावसाने मोठा मुसळधार पाऊस पडून शेतकऱ्यांची पिकांची अतोनात नुकसान केलेले आहे। त्याच अनुषंगाने काही शेतकऱ्यांनी कांदा, सोयाबीन, भुईमुग असे पीक लावलेले होते। मात्र चांदवड तालुक्यातील भरवीर असेल, तळवडे असेल, चिंचोली असेल, सोग्रास असेल, अन्य गावामध्ये काही शेतकऱ्यांनी झेंडू हे फुल लावलेलं होतं। कारण दसऱ्याच्या दिवशी हे फुलांचं माल हा विकला जातो, त्यांना नगदी पैसा मिळतो। त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी एक आशापोटी एक शेतामध्ये पिवळं सोनं म्हणून जे लावलेलं होतं, मात्र 2 दिवसाच्या पावसानंतर भयंकर पाऊस झाल्यामुळे ज्या शेतामधील शेतकऱ्यांनी झेंडूची फुलं लावले होते ते पावसाने होते तसं झाले नाही। मात्र संपूर्ण पाण्यामुळे नुकसान झालेले माझ्या पाठीमागे बघताय संपूर्ण हे फुल झाड जे लावलेले, झेंडूचे झाड जे लावलेले संपूर्ण पाऊस पडून संपूर्ण खाक झालेले आहे। आता मात्र शेतकऱ्याने जेवढा खर्च झालेला आहे तेवढा खर्च मात्र त्या शेतकऱ्याला त्या फुलांच्या बागापासून, फुलांच्या झाडापासून उत्पन्न मिळणार नाही। आपल्या सोबत काही बोलण्यासाठी शेतकरी आहे, त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत। काय या फुलांच्या नुकसान कशा पद्धतीने झाले? दादा, फुलांची नुकसान कशा पद्धतीने झाली, काय झालं? फुलांची नुकसान अशी झाली, आता हे परतीच्या 2 दिवसापूर्वी खूप पाऊस झाला। या पावसाने जे होत्याचं नव्हतं केलं, आता 35,000 ते 40,000 रुपये खर्च करून आता त्याची परिस्थिती अशी आहे की आज ते कवडी मोल सुद्धा कोणी घेणं, कारण पूर्ण काळं पडून गेलं ते फुल त्या पाण्यामुळे, या परतीच्या पावसामुळे। किती एकर लावलं होतं? 1 एकर लावलं होतं। किती खर्च आला होता? त्याला 35,000 रुपये खर्च आला सगळा, बियाण्यापासून औषधं। आता फुलं काही कामात नाही राहिले का? फुलं काहीच कामात नाही राहिले। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी शेतकरी आहे। दादा, काय सांगाल तुम्ही फुलांच्या संदर्भामध्ये? फुलांच्या संदर्भामध्ये काय सांगणार साहेब, आता 2 दिवसापासून परतीचा पाऊस चालू झाला, त्या पावसानं सगळे थैमान घालती आणि हे पीक राहिलंच नाही ना, असं पाहिजे असं सगळे नुकसान झालं, काळं पडून गेलं, ते कोणी घेणार नाही। शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोनं जे पिकवलं होतं ते दसऱ्याच्या अगोदरच हरवले गेले असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। आणि संपूर्ण 2 दिवसाच्या पावसामध्ये जे थैमान घातलं त्या पावसाने शेतामधील जे पीक आहे ते संपूर्ण नाहीसे झालं। आजच मार्केटमध्ये जर बघितलं तर 10 रुपये ते 10 रुपयाच्या वरती, 10 रुपये किलोच्या वरती कोणीही त्या फुलांना विचारत नाही, कारण त्या फुलांमध्ये संपूर्ण काळे पडलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी शेतकरी आता सध्या संपूर्ण शेतकरी या ठिकाणी हायबल झालेले आहे असे दिसून आलेले आहे। चांदवडवरून डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड। डीजे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।